म्हणून मला म्हणायचे वाटते, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, चंद्र सूर्य नांद स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. आज आपण जसे स्वातंत्र्य आहोत तसे पूर्वी नव्हतो. आपल्या देशावर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं. आपण त्यांचे गुलाम होतो. इंग्रज लोक आपल्यावर अन्याय करायचे, त्रास द्यायचे, आपली सर्व संपत्ती लुटून घेऊन गेले. आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. यासाठी अनेक नेते तुरुंगात गेले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारखे नेते तुरुंगात गेले. त्यांना कारावास झाला, जन्मठेप झाली, काळ्या पाण्याची शिक्षा झाली. एवढेच नव्हे तर काही क्रांतिकारक फासावर गेले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यासारखे क्रांतिकारक फासावर लटकले. अनेक शहीद झाले, मृत्यू पावले. काही क्रांतिकारकांनी छाताडावर गोळ्या झेलल्या. म्हणून आपण आपल्या नेत्यांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा जयघोष केला पाहिजे. अजून अनेक शत्रू आपल्यावर वाईट नजर ठेवून आहेत. आपले सैनिक त्यांच्याशी लढत आहेत, तर आपले शेतकरी धान्य पिकवून आपले पोट भरत आहेत. म्हणून आपण जय जवान जय किसान असा जयघोष करतो. आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण चांगलं वागलं पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे, समाजाच्या उपयोगी पडली पाहिजे, तरच आपलं स्वातंत्र्य टिकणार आहे.